आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 1,527 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात या संदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून गोंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळं, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबींमध्ये पर्यटनाची क्षमता पत्रकारांनी शोधावी असं आवाहन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज चंद्रपूरमध्ये केलं. प्रसारमाध्यमं पर्यटनाला चालना देण्यासाठी तसंच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले. पत्रसूचना कार्यालय नागपूरनं आयोजित केलेल्या प्रसारमाध्यम कार्यशाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या हलबा समाजातील तरुण तरुणींकरता संत कोलबास्वामी हलबा आर्थिक विकास मंडळाची स्थापना करावी अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत केली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांचं उद्या बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागपुरातील प्रेस क्लब इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. प्रेस क्लब ऑफ नागपूर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे असतील. विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे, परंतु आगामी काही दिवसात तापमानात 3 ते 5 अंशापर्यंत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात विदर्भातील सर्वात कमी किमान तापमान 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.